जर आपल्या जीवनात ना कुठलीही गोष्ट जर पॉझिटिव्ह करायची असेल किंवा सकारात्मक जर करायची असेल किंवा आपल्या आयुष्यात चमत्कार घडून यायचं असेल तर आपल्याला की कोणत्याही वाक्याला किंवा कधीही एखाद्या नकारात्मक वाक्याला आपण पूर्ण करायचं नाही. याला तात्काळ ना की उलटवून सकारात्मक करायचं आणि आपल्या जीवनात ना की चमत्कार घडतील हे तुम्ही नक्की बघा. तर हे मी वाक्य किंवा हे मी वाचलेलं होतं की द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंडमध्ये. एकदा नक्की तुम्ही ते बुक वाचा, कारण त्यामध्ये खूप पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला मिळून जातील. आजकाल तर सगळे म्हणतात ना की बाबा पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह विचार करा, बट करायचं तरी कसं पॉझिटिव्ह विचार? तर ह्याकडे पण आपण लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. पहिल्यांदा आपली बॉडी आपण त्या रुळावर आणली पाहिजे किंवा आपली बॉडी आपली मन हे आपलं मन हे आपलं ऐकायला पाहिजे. मग नंतर कुठेतरी आपलं ते पॉझिटिव्ह विचार येत असतात. पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी तेवढंच आपल्याला शांतता ही हवी असते. त्याच वेळेला आपल्याला कसं असतं की कामातही बिझी राहतो आपण किंवा प्रत्येकांना काही ना काहीतरी काम असतं. त्यावेळेला असं विचार करायचा की जे काही आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार आले ना तर तिथं स्टॉप करायचं आणि त्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात काय हवं आहे तर त्यासाठी आपल्याला त्या गोष्टीचा विचार करायचं. हो, मी आता त्या फेजला आहे किंवा त्या स्टेजवरती मी आहे, तर इतकंच विचार करायचं म्हणजे आपोआप आपल्या ॲटोमॅटिकली मनसुद्धा पॉझिटिव्ह होऊन जातं आणि नकारात्मक गोष्टीला आपल्याला जागाच द्यायचं नाही आहे. ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत ना, आता मीही खूप म्हणतात ना की इथंपर्यंतचा जर प्रवास किंवा अजून आपल्याला खूप काही करायचं आहे, फक्त रोज सकाळी उठून पॉझिटिव्ह विचार करते तर त्या गोष्टी मी करत असते. बघू, होईल, आज नाही उद्या होणार आहे ह्याची गॅरंटी आहे, त्यावर विश्वास आहे. फक्त कॉन्फिडन्स आपल्यावरती स्वतः ठेवून ते पुढं तिथंपर्यंत आपल्याला न्यायचं आहे. रोजच्या डेली लाईफमध्येही खूप जण येतात आपल्याला की नाही, तू अशी नाही आहेस, तशी नाहीस, निगेटिव्हही बोलून जातील, पण आपण कितपत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे हे आपण स्वतः ठरवायचं आहे. कोणी सांगतात म्हणून ह्या गोष्टी होत नाहीत. स्वतःचं मन किती कंट्रोल करायचं आहे किंवा स्वतः आपण निगेटिव्ह विचारामध्ये कसं स्टॉप करायचं आहे हे आपल्या स्वतःच्या मनावर आहे. त्यामुळे स्वतःच्या मनाचा कंट्रोल तुम्ही ठेवून घ्या. सकारात्मक गोष्टीचा विचार करा, ॲटोमॅटिकली आजूबाजूला सगळ्या गोष्टी सकारात्मक होऊन जातील. सो असाच काहीतरी आपला प्रवास सध्या सुरू आहे. चला तर मग, ॲक्च्युली माझं आता किचनमधलं तरी काम आवरलेलं आहे. श्रीषासुद्धा स्कूलला गेलेली आहे, सगळं आवरलेलं आहे मी. आणि कालच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलेलं होतं की धने आणि जिरे पावडर बघितलेले होते, आपण घरीच तयार केलेले आहेत. तर ॲक्च्युली सगळी बरणी मी धुवून स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि नेक्स्ट पार्ट म्हणजे आपल्याला आता मसाला ऑर्गनाईज करायचा आहे. सो तेही नक्की करून ठेवून देऊ. आता व्हिडिओ आय थिंक लेंदी होईल, बट ट्राय टू अंडरस्टँड, कारण सगळंच ऑर्गनाईज आपल्याला करायचं म्हटल्यावर थोडासा वेळ तरी आपल्याला द्यावं लागणारच आहे. किचन तरी आवरून स्वच्छ मी करून घेतलेलं आहे. जेवण वगैरे अजून नाही आहे, नंतर जेवण वगैरे आपण करू. पहिल्यांदा ऑर्गनाईज करून घेऊ आणि मग नंतर आपल्याला मसाला पूर्ण स्वच्छ सगळं करून घेऊ आणि मग नंतर आपल्याला बाकीच्या गोष्टीही बघू. चला पटकन आवरू आपण. जशी माझी धावपळ होत असेल सकाळी तशीच सगळ्यांची होत असेल ना, खरंच होत असते. पण मी ॲक्च्युली काय करते की तिथल्या गोष्टी सॉर्ट आऊट करायचा मी प्रयत्न करते. त्यामुळे आपल्याला जास्त वेळसुद्धा द्यायला लागणार नाही आणि पटकन कमी वेळेमध्ये सुद्धा होऊन जातं. तर ह्या गोष्टी मी सगळंच क्लीन करून घेतले, स्वच्छ करून घेतले आणि जेवणाचंही सगळं एका साईडला ठेवून दिले. आज साहेब आपल्या घरीच, त्यामुळे आज त्यांचं वर्क फ्रॉम होम आहे. सो त्यामुळे तेही माहीत नाही आता किती वाजता उठतील जेवायला, कॉल वगैरे झाल्यावरती. सो त्यांच्यासाठी मी सगळं एका साईडलाच ठेवून देते, म्हणजे त्यांना शोधायला वगैरे ही जास्त लागणार नाही आहे. सो ताक म्हणा किंवा दही हे सगळं एकाच ठिकाणी ठेवून द्या, म्हणजे जरी मी श्रीषाला पिक करायला वगैरे गेले ना तरी ते त्यांचे घेऊन हे जेवतील आणि घेतातही तसे. सो चला, आता ॲक्च्युली आपल्याला हे सगळे मी जार वगैरे स्वच्छ धुवून काल घेतलेलं होतं आणि उन्हातसुद्धा वाळवून आपण छान स्वच्छ करून घेतलेले होते. सो आता आपण एक मसाला ह्यामध्ये टाकून देऊ. आता तुम्हाला प्रत्येकाच्या घरातलं व्यक्तिगत असं असतं की नीड कशी असते किंवा गरज कशी असते, त्या पद्धतीनं तुम्ही मसाले भरा. आता इथे मला जे मसाले लागणार आहेत तर तेच मी घेतले, जेणेकरून जास्त यूजमध्ये होतात आपल्याला. आणि जरी जास्त मसाले असेल तर 2 ते 3 बरणीमध्ये भरून द्या. आता ॲक्च्युली हे सगळं सोडून माझ्याकडे अजून काचेच्या बरणी छोट्या खरंच खूप भारी आहेत. सो तेही मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन. पहिल्यांदा हे सगळे जार आपण भरून घेऊ आणि मग नंतर नेक्स्ट मी दाखवेन. सो चला, मग मी इथे काय केलं की पहिल्यांदा इथं मी दालचिनी घेतलेलं आहे, ते दालचिनी वगैरे मी इथं छान भरून घेतलेलं आहे. आणि ज्या वेळेला जे काही एक्स्ट्रा मसाला जर आपल्याला त्या पॅकेटमध्ये शिल्लक राहिलं तर तसंच ते पॅक करून एका छोट्याशा डब्यामध्ये ठेवून देऊ किंवा जरी मोठा डबा घेतला तर ठेवून देऊ, म्हणजे जेणेकरून ह्या जारमधलं जरी आपलं संपलं तर आपण डायरेक्टली त्या डब्यात जायचं, बघायचं आहे की नाही. जर नसेल तरच मग आपल्याला
ग्रोसरी लिस्टमध्ये ते लिहून ठेवायचे. इतकं सोपं आहे, सुटसुटीत करून घ्यायचं आहे. त्यामुळे वस्तू आपल्या खराबसुद्धा होणार नाही आहेत आणि एक्स्ट्रा पण आणलं गेलं जाणार नाही आहे आणि आपलं नाही म्हणण्यासारखं आपल्याकडं काही विषयच नसणार आहे. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला ज्या काही गोष्टी एका डब्यात ठेवून द्या, कारण आपण ऑलरेडी आता जार भरून घेत आहे. त्यामुळं किरकोळच सगळ्या गोष्टी आपल्या पॅकेटमध्ये राहतील. त्यामुळे एका डब्यामध्ये ठेवून दिलं ना की आपल्याला समजूनही जातं. सो अशा पद्धतीने जरी केला ना तर आपलं वेल किचन सेटसुद्धा होऊन जातं आणि पैशाची बचतसुद्धा होते. टाईम मॅनेजमेंट तर आपलं वाचतच, ह्यातच नाही. आणि विनाकारण पैसासुद्धा खरंच खर्च करू नये. आणि मला तरी वाटतं की हे सगळे लेडीज ना आपण असंच करत असतो, कारण संसारामध्ये पैसे कसं वाचवणं हे बायकांशिवाय ना कुणाला समजणारच नाही असं मला तरी वाटत असतं. आता प्रत्येकांची कंडिशन वेगळी असते किंवा प्रत्येकांच्याकडे वेगवेगळं असतं. बट असं वाटतं की मला खरंच लेडीज लोकांनी ना पैसे वाचवण्यापासून किंवा काटकसरापर्यंत ना की शिकायलाच हवं आणि शिकतातही आणि त्यांच्याकडे ती कलासुद्धा असते. तर मी ॲक्च्युली काय केलं, इथं लगेच लेबलही लावून देते, कारण नंतर परत असं होणार नाही की बाबा ह्यामध्ये कुठला मसाला घेतला आहे आपण किंवा असं. आता नवीन जे बिगनर्स वगैरे असतात ना तर त्यांना लवकर आपल्याला समजत नाही. आता सुरुवातीला मलाही तसं होत होतं की ही डाळ कुठली आहे, ती डाळ कुठली आहे. डाळीच्या कलरनुसार आम्ही ठरवत होतो, पिवळी डाळ, हिरवी डाळ वगैरे असं. कारण सुरुवातीला आपल्याला थोडीच माहिती असतं. जेव्हा आपण बिगनर्स असतो किंवा आपण जेव्हा स्वयंपाकामध्ये येत असतो त्यावेळेला कलर्सवरतीच आपण डिपेंड सगळ्या गोष्टी करत असतो. त्यामुळे मी काय करत असते की जेव्हा हे जार वगैरे भरत असते ना तर त्यावेळेला लगेच लेबल लावून देते आणि लेबलवरती कुठला मसाला आहे आणि त्याची एक्सपायरी डेट काय आहे त्यावरती जरी तुम्ही लावून दिला ना तर परत हे पॅकेट ना की सांभाळून ठेवण्याची काही गरज नसते. त्यामुळं काय करायचं आहे की त्याच वेळेला मी लगेच लेबल लावून देते. त्यामुळे आपल्याला समजून जाईल, कारण ह्यामध्ये तर मसालाही खूप होते. आता खडे मसालामध्ये म्हणा तुम्ही, दालचिनी म्हणा किंवा तमालपत्र, ह्या गोष्टी आपल्याला ओळखतात. पण गरम मसाला, किचन किंग मसाला, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, ह्या गोष्टीमध्ये आपल्याला कुठला मसाला आपण कुठल्या भरणीमध्ये घातले हे समजून येत नाही आहे. त्यामुळं मी काय केलं की लगेच ते पॅकेट असतं ना तर पॅकेट मी तसंच ठेवले आणि लगेच पॅक करून त्याच्यावरती लेबल लावून दिले आणि त्या लेबलवरती काय नाव होतं किंवा त्याची एक्सपायरी डेट काय आहे तर हेही तुम्ही मेन्शन करा. एक्सपायरी डेटवरनं आपल्याला समजून जाते की बाबा आपण हे किती दिवस आपल्याला हे वापरायचं आहे किंवा नाही. तर ह्यावरून मी ह्या गोष्टी ठरवून करत असते. सो तुम्ही कसा मसाला ऑर्गनाईज करता तर हेही तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्यामध्ये अजून काही आपलं वेळ वाचू शकेल किंवा आपले पदार्थ खराब होणार नाही आहेत तर ह्याहीकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. सो तुमच्याकडे पण काही आयडिया असू शकतील तर तुम्ही तेही नक्की शेअर करू शकता आणि मला आवडेल ते, कारण काहीतरी आपण नवीन काहीतरी शिकत असतो ना. सो त्यामुळे मला नवीन काहीतरी शिकायला किंवा नवीन काहीतरी आयडियाला टिप्स म्हणा किंवा ट्रिक्स वगैरे असं जाणून घ्यायला खरंच खूप आवडतं. जेणेकरून कसं असतं की बाबा नॉलेज जरी शेअर केलं तरी आपल्यापेक्षा किंवा आपणही शिकत असतो आणि समोरचा व्यक्तीही शिकत असतो आणि त्याच्या लाईफमध्ये खरंच खूप उपयोगीही पडत असतं. तर हे आर्य गरम मसाला तर इथे भरपूर आहे. हे मी मोठाच पॅकेट हे गावावरून घेऊन आलेले होते आणि हा गरम मसाला खरंच खूप चांगला आहे म्हणून मी हे जास्त घेऊन आले. पुण्यामध्ये ज्या काही मसाला आहेत ते मी कमी घेते, कारण परत आपण आणू शकतो. पण गावाकडे मे बी जाणं होतं किंवा नाही होत आहे म्हणून म्हटलं की हा गरम मसाला मी कमी पडू देत नाही आहे. त्यामुळे जेणेकरून मी जरा जास्तच घेऊन येत असते आणि हे वरचेवर आपल्या भाजीसाठीही लागत असतं. खरंच खूप छान आहे. गावाकडेच मिळतं. मी इथं पुण्यातही शोधायचा खूप प्रयत्न केला पण मला इथं काहीच मिळालेलं नाही आहे. म्हणून त्या 3 बरणी भरली त्याचीही. त्यामुळे मी 3ही भरून त्याच्यावरती गरम मसाला एक्सपायरी डेटही लिहून टाकले. त्यामुळे आपल्याला हे रेग्युलर भाजीमध्ये थोडं ना थोडं तर मी टाकत असते. खरंच टेस्ट खूप वेगळी आहे. किचन किंग मसाला नाही टाकला तरी चालेल आणि ज्यावेळेला आपली स्पेशल डिश असते त्यावेळेला तुम्ही किचन किंग मसाला वगैरे टाकला तरीही चालतं. सो माझ्याकडे एक 10 रुपयाचं छोटं पॅकेटसुद्धा होतं त्यामुळे मी तेही ॲड केलं इथे. सो अशा पद्धतीनं पूर्ण पॅकेटही भरून घेतली आणि विसरणारही नाही आहे आपण कुठल्या डब्यात काय ठेवलं आहे किंवा काय, अशाही गोष्टी होतात. त्यामुळे जेवढं ऑर्गनाईज करता येईल ना तेवढ्या गोष्टी आपण ऑर्गनाईज करायचा. त्यामुळे छान सुटसुटीत सगळ्या गोष्टी राहून जातात. दिसायलाही खूप छान दिसतं. वेल मेंटेन ही सगळ्या गोष्टी राहतात. पैसाही खराब होणार नाही आहे आणि नंतर आपला वेळसुद्धा वाचतो. तर अशा गोष्टी काहीतरी करायचे, खरं ते हे राहायचं. आणि आयडिया अजून काही स्पेशल तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही नक्की माझ्याशी शेअर करा. मलाही आवडेल, काहीतरी नवीन शिकायलाही मिळेल आपल्यालाही.
आणि तुम्ही कोणत्या पद्धतीनं ऑर्गनाईज करताना तर हेही मला नक्की सांगा तुम्ही. आणि अजून आपल्याला मोठे मोठे जार्स आहेत ना, तर त्यामध्ये आपण मोठेही सगळ्या गोष्टी ठेवू. म्हणजे तमालपत्र आपल्या आता जास्त असेल किंवा डाळी असेल किंवा आपण आता जास्त करून मूग डाळ किंवा अख्खा मसूर ह्या गोष्टी थोड्याशा कमी प्रमाणात किंवा अर्धा किलोमध्ये आणत असते. तूर डाळ किंवा मूग डाळ वगैरे किंवा ह्या कसं मोठ्या 1-1 किलोमध्ये आपण आणत असतो. आता 2 ते 3 माणसांना जितकं लागतं तेवढ्याच गोष्टी मी आणत असते, जास्त काही आणत नाही आहे. फक्त गावाकडं आपलं कसं असतं की तांदूळ, साखर ह्या गोष्टी मी घेऊन येत असते. त्यावेळेला त्याही गोष्टी मी पावडर वगैरे लावून थोडंसं लवंग त्यात तमालपत्र वगैरे टाकून छान मी करून ठेवत असते. आणि आता परत कधी जर मी गावावरून घेऊन आले ना, तर त्यावेळेला त्या गोष्टीही मी शेअर करेन. त्यामुळे आपले 7 ते 8 महिने आपल्या तांदळाला काहीही होत नाही आहे किंवा ज्वारीलाही काहीही होत नाही. गहू मी इथंच घेत असते, त्यामुळे त्यालाही आपलं काहीच होणार नाही आहे. सो अशा पद्धतीनं ऑर्गनाईज छान केलं ना की खराब होणार नाही आहे आणि आपल्याला लक्षातही राहतं, आपला वेळसुद्धा वाचतो. आणि त्या वेळेत दुसऱ्या वेळेत ना की आपल्याला काहीतरी सुचतं एक्स्ट्रा काहीतरी काम करायला. त्यामुळे जेवढं मॅनेजमेंट राहील ना तेवढं आपल्यासाठी खरंच खूप चांगलं असतं. आता सध्या हे सगळ्या गोष्टी नवीन झालेल्या आहेत, त्यामुळे जरा आपल्याला ही वेळ लागते, बट आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करू. आपण ठरवलं तर सगळ्याच गोष्टी होऊनही जातात. त्यामुळे वेल ऑर्गनाईजसुद्धा राहून जातं आणि किचनसुद्धा आपलं स्वच्छ आणि छान दिसून जातं. आणि आपल्याकडे रोज टिफिन असतं, त्यामुळे टिफिनला धावपळसुद्धा होत नाही आहे. त्यामुळे अशा गोष्टी करणं ही तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ह्या लेबलवरती ना की एक्सपायरी डेट नक्की लिहा तुम्ही. त्यामुळे तुम्हाला आयडियासुद्धा येते की बाबा कधी संपणार आहे, कधी कितीपर्यंत आहे, त्यावेळेला तोपर्यंत तुम्ही यूजसुद्धा करू शकता. सांबार मसाला पण मी हा गावावरूनच आणलेला आहे, आर्य सांबार मसाला. आर्यचे खरंच प्रोडक्ट्स खूप चांगले आहेत. ह्याचं मी काही प्रमोशन वगैरे करते असं नाही आहे. आता गावाकडे असल्यामुळं ना की मला पहिल्यापासून स्वयंपाक करताना सवय होती आर्यची, बट मध्यंतरी नव्हती, कारण मी गावाकडून परत आणलेलेच नव्हते. पण त्याची खरंच टेस्ट वेगळीच येते. सांबार मसाल्याचाही, गरम मसाल्याचाही तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, जरी तुम्हाला कुठं मिळत असेल तरी वगैरे. आणि हे सगळ्या गोष्टी मी एका बरणीमध्ये भरून ठेवली. अख्खा मसूर मसालाही मिळतो आणि त्याच्याने खरंच भाजीसुद्धा छान होते. आता अख्खा मसूर एवढं मी आधी यूज करत नव्हते मसाला, बट एकदा मी असंच दुकानात गेलेले होते, तर त्यावेळेला हे आपल्या दुकानातच, आता माहेरी माझं ग्रोसरीचं दुकान आहे ना, किराणा दुकान, सो तिथंच मी गेलेले काय हवं काय नाही बघण्यासाठी. त्यावेळेला हे मी मसाले तिथून घेऊन आलेले होते. त्यातच हे अख्खा मसूर मसालाही होता. नाहीतर मी आधी ज्या वेळेला अख्खा मसूरची भाजी करत होते त्यावेळेला मसाले वगैरे काही घालत नव्हते, फक्त आपलं किचन किंग मसाला किंवा असंच गरम मसाला वगैरे. पण अख्खा मसूर मसालाही मिळतो हे मला त्याच वेळेला कळालं, त्यामुळे मी ते सुद्धा घेऊन आले आणि त्याची पण भाजी खरंच खूप छान होते. आणि मसाला तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्यामध्ये घालून घ्या, त्यामुळे असं काय नाही आहे की हेच घालायला पाहिजे ते नाही. आता लवंग माझं ऑलरेडी दुसऱ्या एका जारमध्ये घालून ठेवलेलं होतं, छोटीशीच आहे, मोठी काही नाही आहे. किंवा बाकीचे जे मसाले, पनीर मसाला वगैरे जे असतात तेही ऑलरेडी एका दुसऱ्या बरणीमध्ये भरून ठेवलेले होते, म्हणून मग तेही मी काही आता परत एक्स्ट्रा काही काम करत नाही आहे. जेव्हा त्यातलं संपेल त्यावेळेला आपण नेक्स्ट टाईम भरू. आता एवढे बरणी रिकामे होते तेवढेच बरणी आपण भरून घेऊ आणि छान ऑर्गनाईज करू. आणि कुठं ठेवायचं आहे हेही मी तुम्हाला दाखवेन. आता ॲक्च्युली व्हिडिओ खूप लेंदी होत आहे आणि इतकंच आपण ह्या गोष्टी करून घेऊ आणि नेक्स्ट ब्लॉगमध्येही आपण सगळ्याच गोष्टी बघू, म्हणजे आपण कुठं ठेवायचं आहे काय ह्याही गोष्टी आपण बघून घेऊ. तर ॲक्च्युली अदितीचा फोन आलेला होता की आमचं 2 ते 3 दिवस झालं भेटणं नव्हतं, त्यामुळे तिचंही ॲक्च्युली बाहेर काम आहे. सो विचार केला की पटकन एक 10-15 मिनटात किंवा अर्ध्या तासात आपण जाऊन येऊ, मग नंतर ना बाकीचं आल्यावरती पण आपण सगळं काम करू. सो त्यासाठी जरासं फास्ट आवरत आहे, कारण परत आपल्याला श्रीशालसुद्धा पिक करायचं आहे त्या वेळेनंतरनं, तर म्हणून ह्या गोष्टी मी पटापटा आवरत आहे. तर ॲक्च्युली बघू आता, आणि मे बी आज बघू, जर वाटलंच तर प्रतिशिर्डीलाही जाऊन येऊ, मे बी पॉसिबल झालं तर, आणि गेलं तर मी तुम्हाला दाखवेनच, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला. सो आल्यानंतर हे सगळं आपण ऑर्गनाईज करू. तर इथेच थांबू आपण आता, आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही घरी कोणता कोणता मसालाही यूज करता तर तेही मला सांगा, आणि बाहेरून कोणता आणता तर तेही मला सांगा. तर नक्की मलाही तुमचं हे काहीतरी आयडिया मला सांगा यार, म्हणजे मलाही छान वाटेल की तू अशी कर तशी कर म्हटलं तर मलाही खरंच खूप आवडेल, भारीही वाटेल. चला तर मग आपण थांबू इथेच, आणि व्हिडिओ कसा वाटला, ब्लॉग कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.